नमस्कार, काही पणच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार, मी निमिषा केसकर जोशी. मी सागर जोशी आणि आमच्या बरोबर आहे परिवार. उर्वरित जोशी केसकर परिवार. आजचा एपिसोड थोडासा वेगळा होणार आहे कारण आज आम्ही आज काय पारिवारिक गप्पा टप्पा करायचा विचार आहे फॅमिली फ्रेंडली एपिसोड आणि ओळख करून द्यायची का सगळ्यांची. शुअर, आय थिंक करून देतीलच ना. ओके, एक एक करून सांगूया. येस, तिकडनं सुरू करा. बाबा वयाने मोठे. मी मुकुंद केसकर, पुणे येथे असतो. नमस्कार, मी संजय जोशी, नाशिकला बरंचसं वास्तव्य झालं. मी स्मिता जोशी, सागरची आई. मी शिवाजी पार्कची, असं लोक जास्त ओळखतात. माझं नाव मंजिरी केसकर, मी निमिषाची आई. माझं नेटिव्ह प्लेस औरंगाबाद आहे. मी निरंजन केसकर, शाळा कॉलेज आणि बाकीचं शिक्षण पण पुण्यातच झालं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळेजण साधारण वेगवेगळ्या शहरातले, वेगवेगळ्या गावातले. विषय याचा असा आहे की वेगवेगळ्या गावांमधले, वेगवेगळ्या शहरांमधले स्टिरियोटाईप, तिथे भेटणारी माणसं, तिथल्या पद्धती आणि तिथल्या गमती जमती, याच्याबद्दल आज आपण गप्पा मारतोय. आपण ही थीम सिलेक्ट केली ह्याचं कारण असं आहे की सगळेजण एका कुठल्या तरी ठिकाणचे आहेत बट दुसरीकडे राहतात आणि आज तिसरीकडे ती गोष्ट वेगळी. बट ही थीम एक्सप्लोअर करायची खूप इच्छा झाली आणि सगळ्यांच्या स्टोरीज वेगवेगळ्या असतील, डायव्हर्सिफाय असतील. सो ऐकूया. सुरुवात दादांपासून करूया. तुमच्या कार्यक्रमाच्या वेळेस किंवा लहानपणीची कुठली तुम्हाला आवडीचा एखादा किस्सा. कार्यक्रमाच्या वेळेचे किस्से तर बऱ्याच वेळेला होत असतात, पण 1980 साली ज्या वेळेला मी पहिल्यांदा नोकरीला लागलो त्यावेळेला कॉल लेटर आलं, लासलगावला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये रुजू व्हा. तोपर्यंत लासलगाव हे फक्त बाजारभावामध्ये ऐकलेलं होतं, ते नक्की कुठे आहे काय आहे हे काहीच माहीत नव्हतं. कारण भूगोल, आपलं एवढं भूगोलाच्या बाबतीत दक्ष नसतो. नकाशावरती लासलगाव शोधून काढलं, मग रेल्वेच्या नकाशावरती शोधून काढलं, तेव्हा कळलं की लासलगाव हे नाशिक आणि मनमाडच्या मधलं स्टेशन आहे एक्सप्रेसचं. तर लासलगावला जायचं म्हटल्यावरती जरा प्रॉब्लेम वाटत होता, कसं करायचं, कसं होईल वगैरे असं. कारण जाणार मी एकटाच होतो त्यावेळेला, असं काही हे नव्हतं. हल्ली आता मुलांना आईवडील घेऊन जातात, सोडतात, शिक्षणाच्या जागी, नोकरीच्या जागी नेऊन सोडतात, त्यांचं घर बघून देतात, मग घरामध्ये सगळं लावून देतात आणि मग आई वडील परत येतात. आमच्या वेळेला तसं काही नव्हतं. जाण्यासाठी म्हणून सोडायला सुद्धा गाडीवरती आमची वहिनी कोणीच तयार नव्हतं म्हणून ती आली. मी आपला 2 बॅगा घेऊन लासलगावला गेलो आणि अनुभव तसे लासलगावचे म्हटलं तर तसे बरेच आहेत. कारण मुंबईहून गेलेलो थेट लासलगावला गेल्यानंतर ते काउंटरला बसल्यावरती एक असा स्टोपीकर आला, लेंगा, शरसदरा आणि टोपी. साहेब नाही येत वाटतं. हो, शेजारचा म्हणाला, हो कालच आलेत म्हणून. तर साहेब, ते आपल्याला प्रकरण करायचं होतं. म्हणलं प्रकरण करायचं होतं तर मग बँकेत कशा प्रकरण बाहेर जायचं. मग कालांतराने माझ्या लक्षात आलं की प्रकरण म्हणजे प्रपोजल, लोनचं प्रपोजल करायचं. सांगितलं नसतं तर समजलंच नसतं. तर अशा काही तिकडच्या गमती जमती होत्या. म्हणजे असं मेजॉरिटीली सांगायला गेलं तर एक गृहस्थ बँकेत येत असत. मी असा त्यावेळेला जेमतेम 20ला होतो. एक म्हाताऱ्याचे गृहस्थ यायचे आणि ते बँकेच्या पायरीपाशी येईपर्यंत ठीक असायचं. बँकेची पायरी चढायला लागले की जोशी 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 म्हटल्यावर एवढं जोशी जोशी केल्यावरती मी आपलं जायचो पुढे. त्याला काय स्लिप हवे, वरून दे पैसे, हे सगळं 4-5 वेळा झालं.
सगळ्यांना सरळ मुलीलाच घेऊन आले बँकेमध्ये. एवढे जोशी तुम्हाला ही माझी मुलगी, बरोबर मी काय करू म्हटलं. नाही ते तुम्हाला यंदा कर्तव्य आहे का म्हटलं. डिरेक्ट. बापरे, म्हटलं आता ह्याचं उत्तर द्यायचं कसं. मी म्हटलं नाही माझं लग्न झालंय. मग ते म्हणले लग्न झालंय मग इथे एकटेच आहात असं कळलं. हो म्हटलं मंडळी कुठे आहेत. मंडळी म्हटलं मंडळी सगळी तिकडे मुंबईला. आता मी म्हटलं मंडळी म्हणजे मित्रमंडळी या अर्थाने, पण तिथे लासलगावला मंडळी म्हणजे बायको. पण ते माझा मेसेज त्यांना चुकीचा होईना करेक्ट पोचला. आणि हे त्या दिवशीपासून बाबांचं बँकेत आल्यानंतर जोशी जोशी करणं बंद झालं आणि मी त्याच्यात सुटलो. कमाल. ते लंच बॉक्स मूवी मध्ये तो डायलॉग आहे ना, कभी कभी गलत ट्रेन भी सही जगह पहुंचा देती है, तसं. स्पीकिंग ऑफ ट्रेन्स, मुंबई. लासलगाववरनं दादर. दादर म्हणण्यापेक्षा शिवाजी पार्क ते आम्हाला खूप दादर वेस्ट. खूप आवडीचा आनंदाचा विषय आहे तो आमच्यासाठी. आणि तशी आम्ही ट्रेनने कधी फार गेलो नाही, आणि दादरला असल्यामुळे बस किंवा रोडने जास्त गेलो असं झालं. लहानपण तर खूप छान. काय शिवाजी पार्क एरिया म्हटल्यावरती एव्हरीथिंग तिकडे आहेच आहे, तुम्ही काही म्हणा. आणि साहित्यातले, सिनेमातले, म्हणजे मोठी मोठी दिग्गज मंडळी आम्ही लहानपणी बघितली आहे तशी आसपास सगळी. असं कोण कोण नाव आठवतात का काही? खूप. त्या बालमोनच्या गल्लीत तर भरपूर जण त्याच्या पुढच्या ह्याला म्हणजे बाबूजी राहायचे. सुधीर फडके, गदी माडगुळकर. बालमोनच्या गल्लीमध्ये बाळासाहेब ठाकरे राहायचे आधी. त्याच्यानंतर अमोल पालेकर, यशवंत देव तिथेच आसपास राहायचे, म्हणजे शिवाजी पार्क एरियातच. हां, अजून खूप आहेत असे की आत्ता मला लगेच आठवत नाहीत. पण सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, त्यांचं ते आविष्कार म्हणून जी संस्था आहे त्याच्यामध्ये मी होते लहानपणी. ते छान झालं, म्हणजे ते आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आम्ही पण थोडंसं नाटका सिनेमात गेलो असं. आणि एक छान वातावरण होतं सगळं लहानपणी आमच्या. म्हणजे हे व्हायला संस्कार व्हायला खूप छान वातावरण होतं तिकडे. एक लोकसेना म्हणून संस्था तेव्हा होती, त्याच्यामध्ये पण खूप हुशार मंडळी, म्हणजे तेव्हाचे कामगार नेते होते, बरेच होते त्याच्यात. किंवा एक तात्या सुळे म्हणून होते, किंवा अजून एक पाठारे म्हणून ह्यातले होते, सिनेसृष्टीतले. त्यांचं तर नाव एवढं आठवत नाही, पण त्यांच्याकडे बघून एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये आम्ही मोठे झाल्यामुळे आम्ही जरी खूप छोटे छोटे असलो, आणि आत्ता सुद्धा काही इव्हन फार मोठं वगैरे काही हे झालं नाही, पण ते संस्कार खूप छान झाले आणि त्या आठवणी खूप छान आहेत असे. दादरचा एक किस्सा आहे. माझा एक शाळेतला मित्र आहे अंकित. तर तो दादरला राहायला कॉलेज झाल्यानंतर, नोकरी वगैरे सुरू झाल्यानंतर. तर एकदा कधीतरी असं सकाळी सकाळी असं झोप नीट झालेली नव्हती. दादर वेस्टला राहायचा आणि स्टेशनला जाऊन मग तो तिकडे सेंट्रल लाईनला कुठेतरी कांजूरमार्गला वगैरे ऑफिस होतं. तर सकाळी बिचारा उठला, रात्र खूप उशिरा झोपला होता, झोप नव्हती झाली. असे अजून झोपेतच चालत चालत बिचारा आवरून स्टेशनकडे चालत जात होता. तर तो एक रस्ता क्रॉस करत होता, तेव्हा कोणीतरी असं वरती 3ऱ्या मजल्यावरती, रस्त्याच्या एका बाजूच्या बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर बाल्कनीतून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतल्या माणसाशी गप्पा मारत होते, ओरडून. आणि त्याचं झोप झाली नव्हती. हे कोण आहे, काय काय वडवड चालू आहे असं करून वरती एकदम केक असला, तर वरती बघतोय तर संदीप पाटील मोर्चाशी. म्हणाला अरे, असं म्हणून मान खाली घालून आपला गेलो ऑफिसला. इथे तर काही नाही करताय. पंढरपूर आणि पुणे, अहमदनगर. बरेच लोक विचारतात तुम्ही कुठे राहता, तर मला गाव नाही, मी अनेक गावातनं फिरलो.
की जी गावं लोकांना माहीत नाहीत किंवा ज्या लोकांचा त्या गावाशी कधीही संबंध आला नाही. माझा जन्म लक्ष्मीवाडी म्हणजे कोपरगाव शिर्डी या रोडवर मध्ये असलेलं एक छोटीशी शुगर फॅक्टरी, ज्या गावाचं नाव सावळी विहीर आहे पण शुगर फॅक्टरीचं नाव सोमय्या शुगर मिल लक्ष्मीवाडी, तिथे माझा जन्म. माझ्या जन्मानंतर काकू काका म्हणजे आई वडील शिफ्ट झाले त्या सोमय्याच्या दुसऱ्या शुगर मिल मध्ये, की जी साखरवाडी नाव होतं त्याचं. तिथून ते 13 किलोमीटर अंतरावर होतं. साखरवाडी ते शिर्डी हे साधारणतः 13-14 किलोमीटर अंतर होतं. आणि शिर्डी म्हणजे साईबाबांची शिर्डी म्हणजे साईबाबांची शिर्डी. ज्या वेळेला ते शिर्डी अजिबात कोणाला कदाचित माहित नसेल, त्या पंचक्रोशीत फक्त शिर्डी माहिती होतं. पण शिर्डी हे असं ठिकाण होतं की आम्ही जेवण झाल्यावर, माझ्या मोठ्या बहिणीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा जेवण झाल्यावर बैलगाडीतून शिर्डीच्या दर्शनाला आलो. आणि शिर्डीच्या दर्शनाला असं आलो की बैलगाडी जी आहे ती पार्क केली होती मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ. आणि आम्ही चप्पल जी काढली होती मला आठवतं, चप्पल जी आम्ही काढायचो साईबाबांच्या मंदिरासमोर मूर्तीच्या समोर चप्पल काढलेली मी आहे. म्हणजे चप्पल मंदिरात खाली काढायची हे कोणालाही माहित नव्हतं त्यावेळेला. मी साईबाबांच्या जिथे त्यांचं फरशी संपते तिथे मी चप्पल काढली, तिथे दर्शन घ्यायचं आणि यायचं. हे मला शिर्डी आठवतं. मला शिर्डीला अमेरिकेहून लोक येतात हे मला माहित नव्हतं कधीच, किंवा संध्याकाळी जायचं आणि शिर्डीचं दर्शन घ्यायचं. आणि त्याही पेक्षा आम्ही 8वी-9वी मध्ये आम्ही एनसीसी मध्ये होतो, तर 13 किलोमीटर हे चालायचं नसतं अंतर, हे मला माहित नव्हतं. की सरांनी सांगितलं आज शिर्डीला उद्या आपल्याला शिर्डीला निघायचं सकाळी, आणि शिर्डीला निघायचं म्हणजे चप्पल नाही, साधारणतः 1.5 किलोचे 2 बूट, 1.5 किलोचे 2 बूट म्हणजे 3 किलोचे बूट ते घालून लॉंग मार्च करत शिर्डीला जायचं 14 किलोमीटर. हे तेव्हा मी 8वीत होतो आणि सरांनी सांगितलं 13 किलोमीटर जायचं म्हटल्यावर आम्ही 14 किलोमीटर चालत गेलो. म्हणजे आजकालच्या 14 किलोमीटर लोकांना लिहिता येत नसेल कदाचित अंतर 14 किलोमीटर किती असतं, पण मी 14 किलोमीटर आम्ही लॉंग मार्च म्हणायची त्याला शिर्डीला, ते आम्ही अंतर गेलो होतो चालत. आणि अनेक गावातनं वास्तव्य झालं की जन्म लक्ष्मीवाडीचा, राहणं, आणि 8वीपर्यंत साखरवाडी म्हणजे सोमय्या शुगर मिल. त्याच्यानंतर मी पुण्यात आलो. पुण्यामध्ये तर म्हणजे पहिल्यांदा तितक्या मोठ्या शहरात आलेलो मी की शाळेत जेव्हा वर्गात आम्ही बसलो तेव्हा सगळ्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं. आमचे जे दातार सर क्लास टीचर होते त्यांनी सांगितलं इंट्रोडक्शन करून द्या, आणि आम्ही इंट्रोडक्शन करून दिलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं तुम्ही कुठे राहता हे पण सांगायचं, पुण्यातल्या कुठल्या भागात तुम्ही राहता. मी तेव्हा पुणे स्टेशनच्या इथे राहायचो माझ्या काकांकडे, आणि सगळ्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं. मी पण माझं नाव मुकुंद गोपाळ केसकर आणि मी पुणे स्टेशन वर राहतो असं म्हटल्यावर सगळी जी इतर मुलं जी वर्गातली जी होती ती खळाळून हसली पोट धरून. मला हे कळायला मार्ग नव्हता की हसली का. नंतर मग मी माझ्या मित्राला विचारलं हसले का, कारण हसले का तर काय म्हणायचं मला माहितीच नव्हतं हसले का. तर ते म्हणे अरे स्टेशन जवळ राहतो असं म्हणायचं. ती माझी मराठीची मला पहिली ओळख झाली की बोलताना कसं बोलायचं हे मला तेव्हा पुण्यात आल्यावर कळलं. आणि माझ्या बरोबरचे इतर जे कलिग होते ते पक्के पुणेरी होते आणि मी फक्त त्यात वेगळा होतो. आज जर कोणी असं म्हणलं स्टेशनवर राहतो तर तुम्ही हसणार का? मी हसणार. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी फिरत गेलो. त्याच्यानंतर मी प्रवरानगरला गेलो. केवळ तिथे ते टेक्निकल जे स्ट्रीम आहे ते 11वी-12वी म्हणून मी प्रवरानगरला गेलो. प्रवरानगर आजही नकाशावर नाही, आणि प्रवरानगरला सगळ्या सोयी आहेत असं माझे ते मावशीचे मिस्टर म्हणायचे. सगळ्या सोयी म्हणजे मला माहित नव्हतं म्हणजे काय असतं. तर ते म्हटलं आमच्याकडे पोस्ट ऑफिस आहे प्रवरानगरला, आमच्याकडे बस स्टँड आहे प्रवरानगरला, आमच्याकडे रोड आहे प्रवरानगर. काय प्रवरानगरला तुम्ही संगमनेरला होता. आणि प्रवरानगरला मी 1 वर्ष शिकून मी 12वीला गेलो नाशिकला.
DY विटको हायस्कूलला मी नाशिकला होतो 1 वर्ष 12वीला. तिथे मी 12वी कम्प्लीट केली आणि मी माझं प्रस्थान झालं ते डायरेक्ट औरंगाबादला, की जे मला कधीच माहित नव्हतं कुठे आहे काय आहे. कारण या भागाचा साधारणतः नगर डिस्ट्रिक्टचा संबंध सगळा साऊथ महाराष्ट्राकडे यायचा, सगळ्यांचा संबंध. त्यांचे आमचे नातेवाईक पण सगळे साऊथर्न महाराष्ट्रात होते. आणि नॉर्थ साईडला पण अगदी नॉर्थ नाही, नॉर्थ म्हणजे नाशिक वगैरे, पण इकडच्या साईडला नॉर्थ ईस्ट साईडला कोणीच राहत नव्हतं. त्यामुळे त्या भागात जाण्याचा प्रश्न कधी आलेला नव्हता. माझं डायरेक्ट प्रयाण झालं औरंगाबादला, की जे मला काहीच माहित नव्हतं काय आहे काही नाही. पण आता तुम्हाला औरंगाबादचं सगळं माहितीये. आता मला औरंगाबादचं एवढं माहितीये जेवढं मंजिरील पण माहिती. चॅलेंज. लेट्स सी. मंजिरी केसकर माझं नाव, जे मी आधी सांगितलं. तर कॉलेजपर्यंत म्हणजे BCom होईपर्यंत मी औरंगाबादला शिकले. औरंगाबादचं मराठी हे खूप वेगळं होतं. म्हणजे औरंगाबाद हे हैदराबाद मधली जी लोक मायग्रेट होऊन आली आहेत त्यापासून ते शहर correct. तयार झालंय. त्यामुळे हिंदी आणि उर्दूचा खूप प्रभाव आहे तिथे. त्यामुळे आमच्यासाठी हिंदी ही पण आमची मातृभाषा आहे. म्हणजे हे जे सगळे आता अपार्ट फ्रॉम त्याला जो पॉलिटिकल एक व्ह्यू आलाय ते सोडलं तर आम्ही घरातही हिंदी बोलायचो. म्हणजे माझे सासरे म्हणाले होते की औरंगाबादची लोक हिंदी का बोलतात. त्यांना विचारलं, पत्ता विचारला की ते हिंदीत सांगतात, इधर जाओ उधर जाओ ऐसा करो. आणि मग त्यांना विचारलं आडनाव काय, की ते म्हणतात जोशी. जोशी मराठी माणूस हिंदी का बोलतोय असा त्यांना प्रश्न पडायचा, पण आम्हाला नाही पडला कधी. म्हणजे आजही माझी मुलं मला म्हणतात की तू मूड मध्ये असलीस की तू हिंदी बोलतोयस, पण हे ऑटोमॅटिकली होतं. आणि त्यात बाय चान्स असं झालं की माझं लग्न झाल्यानंतर आम्ही दिल्ली जवळ गुरगाव जे आहे तिथे 2.5 वर्ष राहिलो. तिथे मला माझ्या हिंदीचा खूप उपयोग झाला. म्हणजे तिथलं हिंदी खूपच वेगळं होतं आमच्या औरंगाबादच्या हिंदीपेक्षा, बट ॲटलिस्ट मला त्या सगळ्यांशी कम्युनिकेट करता आलं. आणि तिथं माझ्या खूप छान मैत्रिणी आहेत, ज्या अजूनही माझ्या मैत्रिणी. म्हणजे आम्ही आता व्हॉट्सॲप आणि याच्यामुळे टचमध्ये आहोत. पण माझ्या मिस्टरांचं हिंदी, त्यांना हिंदी येतच नव्हतं. फनी. हिंदी म्हणजे माझा वीक पॉइंट होता. म्हणजे मी कधीच हिंदी बोललेलो नव्हतो. आणि गुरगावमध्ये गेल्यावर सगळी लोक तिथे अतिशय पिक्चर पंजाबी स्टाईल हिंदी हिंदी बोलायचे. पिक्चर सारखं त्यामुळे मला अजिबात हिंदी येत नव्हतं. ते मी फार तर एखाद दुसरा शब्द व्यवस्थित बोलत होतो. आणि जेव्हा मी पहिल्यांदा मारुतीत गेलो तेव्हा मारुती फॅक्टरीमध्ये रिसेप्शनिस्ट जी होती तिने विचारलं की गेट पास आहे का. मी म्हटलं कल तो तुमको दिया था. तर असं म्हटल्यावर ती रागाने लाल झाली. मला समजायला मार्ग नाही हिला राग का आलाय मी तुमको दिया था म्हटल्यावर. ती म्हटली तुम आये कहा से हो, बहुत ही बदतमीज हो. तर मी म्हटलं अरे हुआ क्या. तर ती म्हटली आप कुछ ऐसी बात कर रहे कि आपको पता ही नहीं हिंदी में. म्हटलं मैं तो महाराष्ट्र से आहे. मग तिचं टोन जरा वेगळा बदलला आणि ती म्हटलं येस आहे. किराणा दुकानात जाणं, बाकीच्या वस्तू आणणं याच्यामध्ये प्रचंड माझा गोंधळ झाला. आणि पहिल्या दिवशी हिने मला सांगितलं पोळपाट लाटणं नाहीये. तर पोळपाट लाटण्याला काय म्हणायचं इथपासून माझी सुरुवात होती. हिंदीत पोळपाट लाटणं आहे का नाही अस्तित्वात हे मला माहित नव्हतं. पोळपाट लाटणं कसं आणायचं हे मला अजिबात कळू शकलं नाही. त्याला शब्दच माहित नाही. म्हणून एका दुकानात गेलो जिथे छोला भटुरा चालू होतं. तर त्याला मी विचारलं ये आप नीचे प्लेट ये रखा है. मी त्याला म्हटलं ये रखा है इसका नाम क्या है. त्यांनी त्याला नाव काय त्याला म्हटलं येतो तो पुऱ्या करत होतो म्हणे तो पुडी आहे भटोरा आहे. म्हटलं भटोरा नाही ये आप जो रखा है तो म्हणे ये तो बेलन आहे. म्हटलं अरे नीचे वाला बेस प्लेट उसको क्या कहते हैं तुम. अरे ये तो चकला आहे. म्हटलं अच्छा लिहून घेतलं चकला बेलन. आणि हिने जेव्हा मला नंतर सांगितलं की खलबत्ता आणा, खलबत्ता मी आणू शकलो नाही. खलबत्ता हा मी बोलूच शकत नव्हतो, कोणाला तिथे माहित नव्हतं. त्यामुळे खलबत्ता आणणं हे माझ्यासाठी आजही शक्य झालं नाही गुरगावमध्ये. तसंच किराणा दुकानात पण हिने सांगितलं एकदा मोहरी घेऊन या. मोहरी मला काही माहित नव्हतं मोहरीला काय म्हणायचं. शेवटी त्या किराणा दुकानदाराने सांगितलं अंदर आ जाओ भाई साहब आपको जो लेना है इधर मुझे हाथ दिखाओ और तब मैं वो पॅकिंग कर देता है. हिंदी बोलणं हे म्हणजे भयंकर होतं. आणि हिची जी मैत्रीण जी घरी यायची आमच्या ती म्हणजे अस्सल बिहार चोपडातल्या फिल्म मधल्यासारखी बोलायची. ती मला म्हणायची जिजाजी
इथे कोण जिजाजी हे मला माहित नव्हतं. जिजाजी कोण. आणि नंतर मी तिला 1 वर्षानंतर मी तिला सारखं विचारतो, तृप्ता मेरी हिंदी अभी बहुत सुधरी है ना. ती म्हटली है सुधरी सी मगर कभी कभी बिगड़ी भी हुई है. मी एका लेखकांच्या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांचं आमंत्रण होतं म्हणून गेले होते. तर तिथे डायसवर जी लोक बसली होती तर त्यातले एक जण असे म्हणाले की पुण्या मुंबईत तरी लोक इतकं वाचन करतात पण मराठवाडा किंवा इतर ठिकाणची लोक वाचत असतील असं मला वाटत नाही. तर मला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की असं नाहीये. आम्ही खूप लहान असल्यापासून म्हणजे ऐतिहासिक पुस्तकं तर मला वाटतं माझी 10वीच्या आधी वाचून झाली होती. प्रत्येक ठिकाणी म्हणजे एक्सेप्शनल केसेस असतात पण मराठवाडा हा काही कारणामुळे दुर्लक्षित राहिला. पण सगळीच तिथली लोक अशी बॅकवर्ड आहेत असं मला वाटत नाही. म्हणजे जसं आम्ही मराठी बोलायचो तर खिचडी म्हणायचो आम्ही. म्हणजे डाळ तांदळाची जी खिचडी आहे त्याला खिचडी म्हणायचो. ज्याच्या माझ्या मिस्टरांना खूप राग यायचा. ते म्हणायचे शुद्ध मराठी बोल, खिचडी म्हण. तर ते प्रयास पडला मला म्हणजे पुण्यातली लोक की इतरांचं मराठी ऍक्सेप्ट लवकर करत नाहीत असा माझा आक्षेप आहे म्हणजे या गोष्टीला की ते त्यांना वेळ देत नाहीत. आणि ते ओरिजिनल असतं. प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य असतं. तर त्याला नावं ठेवण्यापेक्षा की ते समजून घ्यावं त्यांनी पण. औरंगाबादमध्ये जी साबुदाण्याची खिचडी ज्याला म्हटलं जातं तर त्यालाही उसळ म्हणतात. मला हा फरक माहित नव्हता. मी ऑफिसमध्ये म्हणायचे ते विचारायचे काय आणलंय मंजिरी की मी म्हणायचे उसळ आणली. माझा तेव्हा उपास असायचा मंगळवारी वगैरे. मग ते उघडायचे आणि ते अगं ही खिचडी आहे उसळ काय म्हटलीस तू. उसळ म्हणजे शिजवलेली असती. मला हा फरक माहित मटकीची नव्हता तेव्हा. उसळ. कारण आमच्या रोजच्या वापरामध्ये साबुदाण्याची उसळ आणि मुगाची पण उसळ असंच होतं. सो एक माणूस आहे जो गोव्याला जाऊन काम करतो असं आम्हाला सांगतो तरी तो इथे बसलाय तर जरा ऐकू गोव्याबद्दल त्याच्याकडनं की तो काय काम करतो. या अंधश्रद्धा आहेत का गोव्याला गेल्यावर काम हे करायचं असतं. विश्वासच नाही बसू शकत की गोव्याला काम इनिशियली करायला. माझाही नाही बसायचा. ते असं आई विचारतो ना कुठे झालंस नाही ते प्रसादकडे पूजा आहे ना आज त्याच्यासाठी चाललं. मग प्रसाद येतो मग प्रसाद लगेच काय रे कुठे नाही, ते मनीषकडे पूजा आहे ना आज. सो काय डिफरंट सिटीज लाईक मुंबई झालं, औरंगाबाद झालं, छत्रपती संभाजीनगर झालं. बर्थ प्लेस जरी माझी ती असली तरी द सिटी विच आय लाईक द मोस्ट पुणे विल टॉप इट. बट वेगळी स्टेट किंवा वेगळी सिटी म्हणायला गेलं तर आय डोंट थिंक गोवाला काही टॉप करेल. सो मी फर्स्ट गोव्याला गेलो होतो इट वॉज इन 2008 आय थिंक. मी आई बाबा ताई असे फिरायला गेलो होतो. व्हेजिटेरियन फॅमिली इन गोवा. सो आता तर गोवा खूपच बदललाय. बट या 2008 मध्ये गोवा खूपच एक आय थिंक शांत ठिकाण होतं. द बीचेस वर क्लीन, सगळे हॉटेल्स छान होते, द शॅक्स वर क्लीन आणि ओव्हरऑलच द स्टेट, द सिटीज, द बीचेस खूपच छान होते. त्याच्यानंतर 2008 नंतर 2008ला मी फर्स्ट टाइम गोव्याला गेलो होतो तेव्हा मला माहित नव्हतं की हे काय आहे नक्की. इट वॉज जस्ट लाईक एनी अदर बीच. कोकणात गेले तर गोव्याला पण जाऊ. पण या तुम्ही जसे जसे मोठे होत जाता तसं तसं तुम्हाला समजत जातं की का गोव्याला लोक जातात, की लाईक बिअर स्वस्त आहे एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून जातात. बट या स्टील फाईन. त्यानंतर मी गोव्याला परत मी आई बाबा बहीण माझी आणि माझा मामा मामी आणि माझा भाऊ असे आम्ही गोव्याला गेलो होतो. सिमिलर ट्रिपच होती परत. आणि मग त्यानंतर मी माझ्या मित्रांबरोबर गोव्याला गेलो होतो विच वॉज इन 2017 आय गेस. मित्रांबरोबरची ट्रिप झाली गोव्याची. मित्रांबरोबरची ट्रिप गोव्याला 4 वेळा झाली ऍक्च्युली. युजली लोक एकच ट्रिप माहिती गोव्याची याची. बाकीच्या 3 कधी झाल्या काय माहिती नाही. अगेन तो ऑफिसला जातो ना गोव्याला. सहसा लोकांची होत नाही गोव्याची ट्रिप ना. असे कॉमेडियन्स तसं म्हणतात तो जोक खूप फेमस आहे. बट आमची गोव्याची ट्रिप मित्रांबरोबर 2-3 वेळा, शाळेतला ग्रुप, कॉलेजमधला ग्रुप, त्यानंतर अजून परत एकदा शाळेतला ग्रुप बरोबर अशी 2-3 वेळा गोव्याची ट्रिप झाली. सगळ्या रोड ट्रिप्स होत्या आणि हळूहळू समजत गेलं दॅट आय एम नॉट अ पार्टी पर्सन. जरा आयरॉनिक आहे बट या स्टील फाईन. मग त्यानंतर ऑफिसमध्ये कळलं असेल की युअर नॉट अ पार्टी पर्सन म्हणून हा परफेक्ट आहे गोव्याला पाठवायला. असू शकतं. बट मी ज्यांच्यावर जायचो त्यांच्यावर जाऊन मला कळलं मी ह्यांच्यापेक्षा जास्त नक्कीच पार्टी पर्सन आहे. म्हणजे जे बरोबर होतं ते अजून कमी अजून कमी party party person. बरोबर निवडलंय ऑफिस. बरोबर निवडलंय. मॅनेजरला बक्षीस द्यायला पाहिजे. आणि मग त्यानंतर काया पलट झाला आणि आम्ही
माझ्या ऑफिसमधनं गोव्याला जायला लागलो. आणि मग तेव्हा आम्ही गोव्याला जायचो तेव्हा मी महिनाभर गोव्याला जायचो, की क्वार्टरली आमचं ऑडिटिंग असायचं. सो 1 महिना गोवा, 1 महिना गोवा, 1 महिना गोवा असं मी वर्षातनं 3-4 वेळा जायचो. आणि त्यानंतर मग तुम्ही फिरायला जेव्हा जाता गोव्याला तेव्हा इट्स अ डिफरंट स्टोरी. बट तुम्ही रोज तिथे राहता, यू बिकम अ रेसिडेंट, तिकडे काम करायला जाता, लोक कशी कामं करतात हे तुम्हाला बघायला मिळतं. अँड फॉर दॅट मला गोवा खूप आवडतं. लाईक मेन थिंग गोव्यातली मी नोटीस केली होती जेव्हा काम करायला जायला लागलो तेव्हापासून, की गोव्यात रोड साईड टपऱ्या नाही आहेत अजिबात. आणि आम्ही गोव्यातल्या लोकांशी जेव्हा बोलायचो तिकडे जे ऑफिसमध्ये असायचे, की असं काय, तर ते म्हणायचे की गोव्यात लोकांना उभं राहून खायला प्यायला काही आवडत नाही. सो गोव्याचं वातावरण, गोव्याचं ऍटमॉस्फिअर आणि गोव्याचं कल्चरच एकदम शांत आहे. म्हणजे एकदम ते सगळं बसून खातात पितात आणि बसायचं असतं सगळ्यांना. त्यांना बसायचं चला असतं. बसूया. त्या बाबतीत ते मराठी लोकांसारखे आहेत की ते चला बसूयात म्हणतात. मग गोव्यातले किस्से अजून हळूहळू कोकणी शिकायला लागलो, कोकणी समजायला लागली रादर. सो आमच्या ऑफिसमधून जे कोणते ऑडिटला जायचे आधी ते सगळे हिंदी भाषिक होते. तर त्या क्लायंटच्या लोकांना खूप त्रास व्हायचा की अरे ह्यांच्याशी हिंदीत बोलायला लागतं आणि त्यांचं तुटकं पुटकं होतं. बट दे यूज टू मॅनेज. आणि मग मी गेल्यावरती पहिला मराठी माणूस तिकडे गेला ज्याला कोकणी पण समजायचं, मराठी पण समजायचं आणि हिंदी पण समजायचं. सो ते कोकणीत बोलायचं ते मला सगळं समजायचं. सो दॅट वॉज अन ॲडेड ॲडव्हान्टेज. बट मला जर विचारलं की मी ऑलमोस्ट 10-15 टाइम्स आतापर्यंत गोव्याला गेलो असेल, तर द बेस्ट ट्रिप मी गोव्याला किंवा बेस्ट एक्सपिरियन्स गोव्याचा आतापर्यंत तो 2008 मधलाच होता पहिला वेळेला. पहिला वेळा. बिकॉज ते आत्ता जेव्हा मी 2023, 24, 25 मध्ये गोव्याला गेलो तेव्हा मला समजतं की 2008 मधलं गोवा वॉज सुपिरियर, स्वच्छ होता आणि शांत होतं बेसिकली. सो दॅट्स गोवा फॉर मी. थँक्यू. मला ह्याच्यावर एक बोलायचं आहे. बोला बोला. निरंजन म्हणाला आता की त्याला गोवा आवडतं खूप म्हणून, पण ऍक्च्युली माझा अनुभव हा आहे की तो गोव्याला गेला की 2 दिवसात मला फोन करून सांगतो मला इथले जेवण आवडत नाहीये. इथे सामोसामध्ये पण त्यांनी गाजर टाकलाय किंवा टोमॅटो टाकलाय. तर आणि आता तो हे म्हणाला तर हे मला जरा वेगळं वाटलं की मला आवडत. बट ठीक आहे म्हणजे हे आपण कापूयात. एक छोटासा बँगलोरचा किस्सा सांगते की मी एका रीडिंग ग्रुप बरोबर कबन पार्क मध्ये गेले होते बँगलोरला. आमचं वाचन वगैरे झालं, आम्ही बाहेर पडलो पार्कच्या आणि एक सगळा ग्रुप मिळून रस्ता क्रॉस करून एका कॅफेत जाणार आम्ही. तर मला एक मुलगा म्हणतो ते बघ ते कांती स्वीट्स लिहिलंय ना तिथून आपल्याला वळायचंय. आणि ते कन्नडात लिहिलं होतं. मला माहितीच नाही मी कुठे पण वळायला लागले. बट ज्या शहरात आपण राहतो तिथली भाषा येत नाही याचा अंदाज तेव्हा आला मला की यायला पाहिजे यायला पाहिजे. यायला पाहिजे यायला पाहिजे. माझा पुण्याचा किस्सा जाणण्यासाठी माझ्या इंस्टाग्रामवर जा. सागर जोशी कॉमेडीवरती सगळ्यात खालती एक पिंड व्हिडिओ आहेत 2. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्ही कुठले आहात आणि तुमच्या शहरातले किस्से हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा. आमच्या आईबाबांचे किस्से ऐकून तुम्हाला तुमचेही आईबाबा असेच काही किस्से सांगत असतील तर नक्की कॉमेंट करा, लाईक करा, त्यांच्याबरोबर शेअर करा. त्यांना हे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा फॅमिलीच्या. हो, गुड मॉर्निंगच्या ऐवजी हा मेसेज आणि पाठवू दे. लिंक शेअर करा. असं व्हिडिओ काढून नका पाठवू. येस. सगळ्या आईबाबांना दुसऱ्यांच्या आईबाबांचे व्हिडिओ बघायला आवडतात. हा एक एक्सपिरियन्स आहे. सो या, थँक्यू. असंच बघत राहा, असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. बाय.